कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्याच्यावर माझा आजही विश्वास बसत नाही and I'm really trying to normalize everything. एजे, तुम्ही बॅग भरताय का? हो, मी मदत करते। नाही, काही गरज नाही। आणि माझी बॅग तू का मदत करशील? नाही, प्रश्न बरोबरच आहे तुमचा, पण तुम्ही पण माझी किती गोष्टींमध्ये मदत करता, म्हणून मी पण करते। थांबा, लॅपटॉपची बॅग देते। लीला प्लीज काही करू नकोस, प्लीज काही करू नकोस। हे बघ, तू न मदत करणं ना, तीच सर्वात मोठी मदत आहे मला। पण एजे, वन मोर थिंग लीला, मी कामासाठी आउट ऑफ स्टेशनला चाललेलो आहे। आपण डायरेक्टली क्रूजवर भेटायचं। आणि वन मोर थिंग, तुला मी तेव्हा क्लिअरली सांगितलं होतं आपण सगळे क्रूजवर चाललोय, सगळी फॅमिली एकत्र असणार आहे, मला कुठलाही गोंधळ नकोय। सो कीप दॅट इन माइंड प्लीज, फॉर गॉड सेक डोंट फॉरगेट। अरे गेली एजी, थांबा ना। होय, बरं आता डायरेक्टली क्रूजवर भेटूया आणि तिथे मला कुठले ब्लंडर्स, कुठले मिस्टेक्स नकोयत आणि वेळेवर पोचा। ओके? येस येस येस। ओके, सी यू। सांभाळून रे। होय। काय 10 तासांचाच दुरावा आहे, 10 वर्षांचा नाही। जे असे निघून जातील मोजता मोजता, 1 2 3। सरू, आता आपल्याला अडवायला एजही नाही आहेत। आता आपण लीलाला सोडायचं नाही। वहिनी, आपण ना तिला रडव की माहेरी पळव असं करायचं। सरू, जाऊ दे, चल। वहिनी, नाही या, स्वतः गोत्यात याल असं काहीही करू नका। एजे जरी गेले असले तरी माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे। वहिनी, तुम्ही दरवेळेला आम्हाला ऐकवता, पण लीलाला घराबाहेर काढण्यासाठी स्वतः काहीच करत नाही। तुम्हाला जर हवं असेल की आम्ही काही चुकीचं नाही करावं, तर तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल। कारण आपल्या एकीशिवाय ती घराबाहेर जाणं शक्यच नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।